रखरखत्या उन्हाचा त्रास फक्त माणसांनाच होत नाही तर प्राण्यांनाही तो तितकाच होतो। त्यातही विदर्भातले तापमान आता 44 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचले आहे। माणूस कूलर एसी सारख्या थंडावा देणाऱ्या साधनांनी उष्मा घालवण्याचा प्रयत्न करत आहे, पण वन्य प्राण्यांच्या अधिवासात ही सोय करता येत नाही। झाडांचीच काय ती थोडीफार सावली त्यांच्या अंगावर पडते आणि अंगाचा दाह घालवण्यासाठी नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्याचा ते आधार घेतात। हा उष्मा घालवण्यासाठी वाघांची चाललेली कसरत वन्यजीव छायाचित्रकार अमित खापरे यांनी टिपली आहे। वन्य प्राण्यांसाठी उन्हाळ्यात नैसर्गिक पाणवठे अपुरे पडू शकतात आणि त्यामुळे जंगलात ठिकठिकाणी त्यांच्यासाठी कृत्रिम पाणवठ्याची देखील सोय केली जाते। या पाणवठ्यात पूर्वी टँकरने पाणी आणून टाकले जात होते। कालांतराने त्या ठिकाणीच हातपंप लावण्यात आले आणि आता सौर ऊर्जेवर आधारित यंत्रणा ते पाणवठे भरण्यासाठी तयार करण्यात आली आहे। हे पाणवठे सिमेंटचे असल्याने ते फार काळ त्यात बसून राहू शकत नाही। मात्र नैसर्गिक पाणवठ्यांची बातच न्यारी। जो थंडावा या पाणवठ्यात मिळतो तो कृत्रिम पाणवठ्यात मिळत नाही।